तेल लावलेला पैलवान आणि राजकारणातला चाणक्य असे भरपूर उपमा भेटलेले जे नेते आहेत आज शरद पवार, त्यांच्या जे वागण्यातनं आता आपल्याला काही गोष्टी कळायला लागलेल्या आहेत आणि जे हिंट देता येते, कारण जे जुने राजकारणी आहेत त्यांना तर ती हिंट भेटते, पण नवीन राजकारणी आहेत त्यांना अजूनही शरद पवार कुठल्या गोष्टीचं नाव आहे आणि ते काय करू शकतात हे कळण्यासाठी थोडं त्यांची हिस्ट्री, त्यांचं म्हणजे बालपण ते राजकारण जे त्यांनी आतापर्यंत केलंय ते जर उलगडलं तर ते भरपूर गोष्टी आपण त्यांच्याकडनं शिकू शकतो आणि त्यांचे डाव प्रतिडाव राजकारणात ओळखणं सोपं जातं. आपण आज बोलणार आहोत शरद पवार आणि त्यांचेच खंदे समर्थक म्हणजे त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आता असलेले जयंत पाटील यांचा मेजरली विधानसभा निवडणुकांनंतर झालेल्या घडामोडी आणि ऍक्टिव्हिटी त्यांच्यावरती बोलणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमचे विचार कमेंटद्वारे नक्की कळवा. जशा विधानसभेच्या निवडणुकांचा रिझल्ट आला, शरद पवार गटाला 10 जागा मिळाल्या, ठाकरे गटाला 20 जागा आणि काँग्रेसला 16 जागा असा महाविकास आघाडीचा असा हे राहिला. लोकसभेपेक्षा क्वचितच कमी विधानसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची कामगिरी राहिली शरद पवार पक्षाची. परंतु जसं विधानसभेची निवडणूक झाली, रिझल्ट लागला, तेव्हापासून ज्या घडामोडींचा आपण जर आढावा घेतला तर आपल्याला कळतंय की योग्य वेळ आणि योग्य निर्णय हे जे जयंत पाटलांनी विचार केलेला आणि त्यांचा आपण भरपूर वेळेस अनुभवलेलाच आहे. त्यांचा जो फेमस डायलॉग होता, म्हणजे भाष्य केलेलं त्यांनी, टप्प्यात आलं की कार्यक्रम करायचाच. या दृष्टीने आता ज्या घडामोडी घडतात त्यावरनं एकच कळतंय की योग्य वेळ आणि योग्य निर्णय ती येते आणि लवकरच येणार, कारण स्वराज्य संस्थेच्याही निवडणुका आता चालू होत आहेत. आता त्यांची निवडणूक डिक्लेअर होईल. आपण मेनली बोलू जयंत पाटलांबद्दल. जयंत पाटील यांनी जेव्हा सभागृहामध्ये अजित पवारांच्या क्वेरीला उत्तर देताना ते म्हटले की आपल्या पक्षाचा योग्य वेळी योग्य निर्णय असा आहे, त्यानंतर आम्ही करू, त्या पद्धतीने आम्ही चालतोच. त्यानंतर जयंत पाटलांकडनं राष्ट्रवादी एकच आहे अशा पद्धतीचे विधान आलेले आहेत. अमोल मिटकरी त्यांनीही नंतर माध्यमांमध्ये सांगितलं की जयंत पाटलांसाठी एक मंत्रिपद आम्ही खाली ठेवलंय. त्यावरही जयंत पाटील हसत म्हटले, हो ते अमोल मिटकरींनाच विचारा. त्यानंतर शरद पवारांचा वाढदिवस आला डिसेंबरमध्ये. शरद पवारांचा वाढदिवस झाल्यानंतर अमित शहा स्वतः त्यांच्या भेटीसाठी आले. त्यानंतर शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांची भेट झाली, हेही तुम्हाला पचत नसेल. अशा भरपूर गोष्टी आता पडद्यामागनं घडतायत आणि त्यातल्या त्यात आता अजून त्याला जोडीदार म्हणजे महत्वाची अत्यंत की जे शरद पवार यांचं कुटुंब आहे त्या कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याने आता इच्छा व्यक्त केलेली आहे की शरद पवार कुटुंब एकत्र व्हावं, एकाच पक्षात विलीन व्हावे, म्हणजे दोन पक्ष जे फुटगट पडले ते एकच राहावेत. अशा संदर्भात कंटिन्युअसली स्टेटमेंट आता चालू आहे. आपण काल परवाही ऐकलं, आधी रोहित पवारांच्या आईंनी, रोहित पवार खुद्द बोलले होते की ही तर इच्छाच आहे प्रत्येकाची की आम्ही एकत्र लढावं म्हणून. तर ह्या सगळ्या घडामोडींचा आपण जर आढावा घेतला आणि त्यातल्या त्यात आता शरद पवारांची 7-8 तारखेला ते परत हे सभाही घेत आहेत, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष त्यांच्या गटाचे थोड्या निवडणुका फेरनिवडणूक करतील ते. सो हे सगळं पुढच्या स्वराज्य संस्थांच्या ज्या आपल्या स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत त्याला लक्ष करून जे काही निर्णय आता घेतले जाणार आहेत त्यावरनं तर नक्कीच वाटतंय की योग्य वेळ लवकरच येते योग्य निर्णयासाठी. जसे जयंत पाटील म्हटले, आणि शरद पवारांबद्दल राजकारणाबद्दल तुम्ही काही म्हणू शकत नाही, काही बांधू शकत नाही आता, कारण अंदाज बांधू शकत नाही, कारण त्याच्या मागे हेच आहे की शरद पवार यांचं राजकारण सोपं राहिलेलं नाहीये. कारण त्यांनाही 5 वर्ष आता 10 आमदारांवरती ते तर समाधान मानणार नाही आहेत. त्यांना काहीतरी मोठं करायचंच आहे, कारण पक्षाला वाढवण्यासाठी त्यांना काय शरद पवार खेळ खेळतायत, कारण त्यांना हा पहिलाच वेळ नाहीये त्यांच्यासाठी. आधी त्यांना आमदार सोडून गेलेले, त्यांनी पक्ष पूर्ण बळकट केलेला. सो तुम्हाला काय वाटतंय, योग्य वेळ जी आता येते तीच आहे का, योग्य निर्णय काय घेणार आहेत, तुमचं कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.